कॉल नाही, OTP नाही, फोनचा सिग्नल गेला आणि 11 लाख गायब. महिलेसोबत धक्कादायक प्रकार. नक्की असं काय घडलं? नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. संपूर्ण माहिती काय आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशा नवनवीन अपडेट करतात आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन हिट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र आवर्जून करा. मुंबईतील एका महिलेसोबत नुकताच असाच एक थरार घडला, ज्यामध्ये तिने कोणताही OTP शेअर केला नाही, तरीही तिच्या खात्यातून तब्बल 11 लाख रुपये लंपास झाले. मुंबई. आपल्यापैकी अनेकांना सवय असते की मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झाले की आपण तो फोन रिस्टार्ट करतो किंवा थोडा वेळ वाट पाहतो. कधीतरी पाऊस असेल किंवा तांत्रिक बिघाड असेल असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण सावधान, तुमची ही छोटीशी चूक तुमच्या आयुष्याची मोठी कमाई क्षणात शून्यावर आणू शकते. मुंबईतील एका महिलेसोबत नुकताच असाच एक थरार घडला, ज्यामध्ये तिने कोणताही OTP शेअर केला नाही, तरीही तिच्या खात्यातून तब्बल 11 लाख रुपये लंपास झाले. हा कोणताही साधा तांत्रिक बिघाड नव्हता, तर हे होते एक अत्यंत भयानक eSIM स्कॅम. नेमकं काय घडलं? मुंबईतील या पीडित महिलेच्या फोनचे नेटवर्क अचानक बंद झाले. सुरुवातीला तिला वाटले की हे नेटवर्कचे साधे प्रॉब्लेम असावेत, पण काहीच वेळात तिचे फोनचे सिग्नल नॉर्मल झाले आणि त्याच दरम्यान तिच्या बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज दुसऱ्या डिव्हाइसवर दिसू लागले. अवघ्या काही मिनिटात 11 लाख रुपये गायब झाले होते. गृह मंत्रालयाच्या I4C या विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काय आहे हा eSIM स्कॅम? आजकाल अनेक नवीन फोन्समध्ये फिजिकल सिम कार्डऐवजी डिजिटल सिम म्हणजेच eSIM वापरले जाते. सायबर भामटे याचाच फायदा घेत आहेत. बनावट कॉल. ठग स्वतःला टेलिकॉम कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून कॉल करतात. तुमचे सिम कार्ड 4G वरून 5G मध्ये अपग्रेड करायचे आहे किंवा eSIM सक्रिय करायचे आहे असे ते सांगतात. बोलण्यात ते तुमच्याकडून तुमचा आधार नंबर, ईमेल ID आणि काही खास कोड मागून घेतात. या माहितीच्या आधारे ते तुमच्या नंबरचे eSIM त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर सक्रिय करतात. यामुळे तुमच्या फोनमधील सिम आपोआप बंद होते आणि नेटवर्क गायब होते. OTP शिवाय पैसे चोरीला कसे जातात? एकदा का तुमच्या मोबाईल नंबरचा ताबा ठगांकडे गेला की तुमच्या बँकेचे सर्व मेसेज आणि OTP त्यांच्या फोनवर जायला लागतात. तुम्हाला फोनचे नेटवर्क नसल्यामुळे काय चालले आहे याचा पत्ताही लागत नाही आणि तिकडे चोरटे तुमच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करून मोकळे होतात. मुंबईतील महिलेच्या बाबतीत हेच घडले. तिला सावरायची संधी मिळण्यापूर्वीच खाते रिकामे झाले होते. अशा ठगीपासून स्वतःला कसे वाचवाल? 1. अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका. टेलिकॉम कंपन्या कधीही फोनवरून सिम अपग्रेड करण्याची सक्ती करत नाहीत. ओळख शेअर करू नका. आधार नंबर, जन्मतारीख किंवा कंपनीने पाठवलेला कोणताही SMS कोड अनोळखी व्यक्तीला देऊ नका. नेटवर्क गेल्यास सावध व्हा. जर अचानक फोनचे नेटवर्क गेले आणि बराच वेळ आले नाही, तर तातडीने दुसऱ्या फोनवरून कंपनीच्या कस्टमर केअरला किंवा जवळच्या गॅलरीत जाऊन चौकशी करा. अधिकृत नंबर ओळखा. बँकिंग कॉल सहसा 1600ने आणि मार्केटिंग कॉल्स 140ने सुरू होतात. 10 अंकी सामान्य मोबाईल नंबरवरून कोणी बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगत असेल तर तो फ्रॉड असू शकतो. फसवणूक झाल्यास काय करावे? तातडीने 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा. संचार साथी ॲप किंवा वेबसाईटचा वापर करून तुमची हरवलेली किंवा ब्लॉक केलेली सिम माहिती तपासा. डिजिटल जगात आपण जितके प्रगत होतोय तितकेच धोकेही वाढतायत. लक्षात ठेवा, तुमची सतर्कताच तुमची सुरक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.